स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना मतदानाच्या आदल्या दिवशी भेट देऊन सांगितलं की काही ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे की तुमचं नियमावली जी आहे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं, त्या ट्रेनिंग मध्ये त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं की उजवीकडनं सुरुवात होणार, उजवीकडे पहिला बॅलेटिंग युनिट नंबर 2, मग त्याला लागून त्याला डावीकडे त्याच्या बॅलेटिंग युनिट नंबर 1 आणि त्याला लागून व्हीव्हीपॅट, त्याच्या पुढे कंट्रोल युनिट, ही क्रम असणार हे त्यांनी स्पष्ट सगळ्या ट्रेनने सांगितलेलं. त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या, कारण काही बदल होत आहेत. काही केंद्रावर तिथं उलटं बसवायचं दुपारपासून अर्ध्या दुपारपासून चालू होतं. त्या बूथचे नंबरही मी जिल्हाधिकारी साहेबांना म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवलं होतं. त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी तसं ते निरोप देतील. मात्र आमच्या बेरजेप्रमाणे जवळजवळ 652 ठिकाणी तिथं आम्हाला निरोप आला. 652 ठिकाणी म्हणजे 1/3 ठिकाणी मशीन उलटे बसवले गेले. हे डावीकडनं म्हणजे बॅलेटिंग युनिट 2 डावीकडे आणि बॅलेटिंग युनिट 1 उजवीकडे बसवायचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सतर्क राहिले आणि सतर्क कार्यकर्त्यांनी त्या मशीन बदलून घेतल्या. ह्याच्या पलीकडे जाऊन बाहेर प्रत्येक बूथच्या बाहेर मतदार यंत्रचा नमुन्यांची चिठ्ठी लावायची असते. ही चिठ्ठी लावत असताना 1 ते 16 आणि मग 17 ते 20 प्लस नोटा 21 अशी बाहेर चिठ्ठी लावायची ऐवजी जसं बॅलेट पेपरवर म्हणजे जे घरी मतदान झालं की मिलिटरी मतदान झालं त्या बॅलेटच्या मशीनवर ज्या पद्धतीनं मतदान करायचं होतं त्या 1 ते 11 आणि पूर्ण 12 ते 21 होतं ते बाहेर लावण्यात आलं. ती चूक झाली. मी कुणाला आरोप ठेवत नाहीये, पण प्रशासनाने ह्याबाबत जरा अजूनही काळजीनं काम करणं गरजेचं होतं. असं झाल्यामुळे कुठेतरी एखादा वयोवृद्ध माणूस दुसऱ्या बाजूचं मतदान तापला असं काय